त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला बाबीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओजे ऐसी कळवळ्याची जाती करीला बाबीन प्रीती समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगन्निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कुंजनेत्रम सदधवलहासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकार सिंहासन स्तंभनाम भोज तेजस प्रदेशम विधीन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामहिम तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग सर्वांच्या पाठातला परिचयातला आणि गोड अभंग तुम्हा सर्व माय बापांच्या सेवेसाठी घेतलाय। या अभंगामध्ये थोडा किंचित विको दे आणि आवाज तसाच ठेव, वाढू नको काहीच। या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आईच आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी करतात। विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व माय बापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा। वैकुंठवासी कैलासवासी झुमराबाई सौदागर पेटकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे। त्या निमित्तानं तुम्हा सर्व माय बापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय। अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे अभंगाचा विचार करणार आहोत। विठ्ठल लोकाचा एक नेम आहे, या जगाचा एक नेम आहे, तुम्ही आणि मी हा नेम लक्ष देऊन ऐका। जो ही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं, इथं राहण्यासाठी कोणी आलेलं नाहीये। आपण ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव पुणे नाहीये, आपण ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव महाराष्ट्र नाहीये, आपण ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव इंदापूरही नाहीये। तुम्ही आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव मृत्यूलोक आहे। काय आहे? मृत्यूलोक आहे। आणि या मृत्यूलोकाचा एक नेम आहे, महाराज सांगतात आया है सो जाएगा राजा सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर। माय बाप, जो ही मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं, राहण्यासाठी कोणी इथं आलेलं नाहीये। ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने एवढी सुंदर ही सृष्टी निर्माण केली, त्या विश्व मालकाला सुद्धा या मृत्यू लोकाची यात्रा संपवून जाऊ लागले। महाराज सांगतात येत नाही पुरो आले सर्व मंडळीला माझी हात जोडून होती। मायबाप, कोणाच्या पुण्यतिथीला गेले, कोणाच्या दसऱ्या विधीला गेले, नुसता बुंदी भात नका खात जातो, घरी खायला भेटतो तुम्हाला आणि मला। कोणाच्याही पुण्यतिथीला गेले, कोणाच्याही कीर्तनाला गेले की कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या हाही विचार करत जा की आपण गेल्यानंतर आपली पुण्यतिथी कोणीतरी घातली पाहिजे, आपण गेल्यानंतर आपलंही वर्ष श्राद्ध घातलं पाहिजे। तुम्ही किती वर्ष जीवन जगले याला महत्व नाहीये गड्यानं, तुम्ही जीवन जगले कसे याला महत्व खूप सुंदर आहे। कबीरा कबीरा हो कबीरा हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे। माय बाप, असं जीवन जगा की तुम्ही गेल्यानंतर निश्चित 2 लोकांना तरी तुमच्या जाण्याचं दुःख झालं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवा, माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा इतिहास डोळ्यासमोर ठेवा, माझ्या ज्ञानोबरायचा जीवनाचा इतिहास डोळ्यासमोर ठेवा।
या महात्म्याच्या जीवनाचा जर सर्वे केला त्यातला कोणताच महात्मा 100 वर्ष जगलेला नाहीये. ज्ञानोबरायचं अवघं आयुष्य 22 वर्षाचं होतं. महाराज किती वर्षाचं होतं, पण काय ज्ञानोबरायने जीवनामध्ये क्रांती केली हो. अरे तुमच्यासारख्या माझ्यासारख्या माणसाला ज्ञानोबरायच्या जाण्यानं दुःख होईल यात नवलच नाहीये. साधू संतांना त्यांच्या जाण्याचं दुःख झालं यात नवल नाहीये. त्यांच्या भावंडांना त्यांच्या जाण्याचं दुःख झालं यातही नवल नाहीये. जगाचा मालक रडायला लागला त्यावेळेस आई साहेब म्हणतात, ओ मालक, हजारो संत या महाराष्ट्रात जन्माला आले, हजारो संत या महाराष्ट्रातून गेले, पण मी तुम्हाला एवढं रडताना कधीच पाहिलं नाही. त्यावेळेस पांडुरंगाच्या मुखातले उद्गार, देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, ते ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. माय बाप, अरे ज्या महात्म्याच्या जाण्याने विश्वाचा मालक रडत असल त्या महात्म्याचं जीवन किती अलौकिक असेल. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, अगदी थोडं जीवन जगा. पण महाराज सांगतात, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या तकीर्ती जगा माझी, जगा माझी राहिल्या तकीर्ती जगा माझी. अगदी थोडा विषय तुमचा आणि माझं जीवन शिल्लक आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यानो, तुमचा जिल्हा पुणे का सोलापूर आहे? पुणे. पुणे जिल्हा तुमच्यासाठी रडाव एवढं चांगलं नका जगू का? कारण किती मोठा जिल्हा, इथून 150 किलोमीटर आहे ना महाराज तुमचा जिल्हा, बरोबर आहे का नाही? मग जिल्हा आपल्यासाठी रडवले एवढं नका चांगलं जगू, पण कमीत कमी तालुका रडला पाहिजे एवढं तर प्रत्येकानं जगलंच पाहिजे. बरं नका का तालुका रडेना, कमीत कमी आपली वाडी आपलं गाव आपल्यासाठी रडलं पाहिजेत का नाही? याच्यापेक्षा अजून काय सबसिडी द्यायची? मी काही कॅबिनेट मंत्री थोडा आहे तुम्हाला सबसिडी द्यायला. नका का गाव रडेनं वाडी रडेनं, पण कमीत कमी आपले कुटुंबीय तरी आपल्यासाठी रडले पाहिजेत. काही काही लोकांचं नशीब एवढं खराब आहे की घरचे त्यांच्या मरणाची वाट पाहतात. घरच्यांनी आपल्या मरणाची वाट पाहू एवढे दिवस जगूच नका, अगदीच थोडं जीवन जगा. पण महाराज सांगतात, उत्तम चिवरे कीर्ती मागे, तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. लक्ष द्या, अभंग सोडवायचा मला. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे 4 चरणाचा. या अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबर आईच आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी करतात. या समाजाचा जर विचार करू गेलो तर या समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग आहेत. दादा किती प्रकारचे वर्ग आहे? 4. पहिला वर्ग आहे जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा. हे 4 वर्ग लक्षात ठेवा. पहिला वर्ग जळजळणारा, दुसरा वर्ग हळहळणारा, तिसरा वर्ग तळमळणारा आणि चौथा वर्ग कळवळणारा.
आता पहिला जो वर्ग आहे तो जळजळणारा, या जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका. का? हे गांजर गवत महाभारतापासून कुठेही पुढचे. दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याचं समाधान पाहिल्यानंतर ज्याला करमत नाही, नको तुतारेचा आवाज नको वाढवू. दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर ज्याला करमत नाही त्याला जळजळ म्हणतात महाराज. पाची पांडवाविषयी दुर्योधनाच्या मनात थोडी जळजळ नव्हती. लक्षागृहाला आग लावलेली, विषाचे लाडू खाऊ घातले, भर सभेमध्ये द्रौपदी आई साहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा दुर्योधनाच्या मनातली जळजळ नाही थांबली. अरे सर्व कौरव मेलेले, लक्षागृहाला आग लावली, सगळं काही कुटाने करून बसला, सर्व कौरव मेले, दुर्योधन सुद्धा रणांगणात पडलेला आहे. नाका तोंडातून रक्त येताना अश्वत्थाम्या भेटण्यासाठी आला आणि अश्वत्थाम्याने दुर्योधनाला प्रश्न केला, ए मित्रा दुर्योधना, ए दादा, कोणी केली तुझी अवस्था? दुर्योधनाच्या डोळ्यातून धारा लागल्या आणि दुर्योधन सांगतोय, बघ माझे 100 भाऊ मेले याचं मला मुळीच दुःख नाही रे, पण त्या पाची पांडवातलं एकही मेलं नाही याचं मला खूप मोठं दुःख होतं. किती वाईट असेल हो दुर्योधन महाराज. दुर्योधनासारखा वाईट माणूस जगात झालाच नाही कोणी. मग तुम्ही एवढे मंडळी इथं आले, प्रत्येकाचे नाव वेगळे असेल, एखाद्याचं नाव तरी दुर्योधन आहे का? एखाद्याचं नाव रावण आहे का? हा कार्य असू शकतं, एखाद्याचं नाव नसेल महाराज. दुर्योधन नावाचा कोणी माणूस नाही. दुर्योधन नावाची वृत्ती आहे, आपली संपत्ती आपलीच, आणि भावाची सुद्धा भावाच्या माघारी आपल्या नावावर करून घेणार. दुर्योधन नाही तर कोण आहे महाराज? दुर्योधनाचे ना तो. रावण कोणीच नाही. कंस आहे कोणी? बरं जाऊ द्या, तुमच्यामध्ये कोणी पुतना आहे का? शूर्पणखा? काही नाही हो. हे लोक एवढे वाईट वागले महाराज की यांचे नाव सुद्धा कोणी ठेवत नाहीये. म्हणून जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका. दुसरा जो वर्ग आहे तो हळहळणार आहे. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी. महाराज सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया दिन बैरागी. या जगातला प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. जे दुःख तुम्हाला आहे ते मला नाही, जे मला आहे ते तुम्हाला नाही, पण प्रत्येक माणसाला कोणतं कोणतं दुःख निश्चित. कबीर बाबा सांगतात, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट देवानं नाही दिलेली आहे. प्रत्येक जीवाला कुठं कुठं तरी कमी ठेवलेलं आहे. काही कडे प्रॉपर्टी दिली पण शरीर सुख नाही दिलं. बघा ना तुम्ही, तुमच्या अनुभवातला उदाहरण सांगतो. एखाद्या माणसाला 4 कारखान्याचा चेअरमन करतो देव. किती कारखान्याचा? 4 कारखान्याचा चेअरमन असतो, पण साखर पाहिली की शुगर वाढते. देव म्हणे फक्त चेअरमन व्हायचं, चहा प्यायचा नाही. म्हणून कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास. म्हणून जळजळणाऱ्याही लोकांचा विचार करायचा नाही आणि हळहळणाऱ्या लोकांचा विचार करायचा नाही. तिसरा जो वर्ग आहे तो तळमळणार आहे. या तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक मोडले जातात. त्या साधकाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, नित्य नूतन त्याला भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. किती गोड प्रमाणे पाहणं. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, चिंता करी सदा सर्व काळ, चिंता करी सदा सर्व काळ, सदा सर्व काळ. दिवस हे शीतळ दिवस हे शीतळ दिवस
भक्तीची तळमळ तुका म्हणे ना या फुले बळ छने पळ पावळे निशेची. या अभंगाची सुरुवात किती गोडे पा. कैमी उद्धार पावे काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझे काही खंड येईल. गवळणी ज्यावेळेस भगवंताच्या विरहाने व्याकुळ होता ना त्यावेळेस गवळणी सुद्धा देवाला म्हणायच्या कन्हैया कन्हैया पुकारा करेगे लताओं में बज के गुजारा करेगे कहीं तो मिलेगे बाके बिहारी. कधी ना कधीतरी त्या जगाच्या मालकाची कृपा आमच्यावर होईल ना महाराज. गवळणी भगवंताच्या विरहानं व्याकुळ होऊन देवाला सांगायच्या अब तो आजा सावरिया रे हो आजा सावरिया रे मैंने छोड़ दिया ये जग सारा मुझे ना मिला बंसीवाला. रात्रंदिवस भगवंताच्या विरहाने व्याकुळ होणं म्हणजे तळमळणार आहे. बरोबर आहे का नाही. त्या साधकाचं वर्णन करत असताना अनेक प्रमाण तुम्हाला देता येईल. पुसावेची हिची वाटे जे जे भेटे देव कृपा करील मोज काय लाज राखील. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं शबरी ए शबरी तुझी सेवा पाहून मी प्रसन्न आहे ग. काळजी करू नको जगाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून शबरी मातेनं 14 वर्ष वाट पाहिली. महाराज किती वर्ष वाट पाहिली हो. 14 वर्ष. तुम्हाला तर असं वाटतं एक पंढरपूरची वारी केली की पांडुरंग परमात्मा आपल्या घरी सालानच राहायला पाहिजे. एवढं सोपं आहे का हो महाराज. अजिबात नाही. आपण कोणता परमार्थ धडान करतो महाराज अजिबात नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे देवासाठी काहीतरी कालावधी घालावा लागेल. बेटी लागे जीवा लागली से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी पाहे रात्रंदिवस वाट तुझी बेटी लागे जीवा लागली से आस. तळमळणाऱ्या साधकाचं जर वर्णन करायला गेलो तर 2 तास सुद्धा प्रमाण कमी पडतील एवढे प्रमाण आहे महाराज. शेवटचं प्रमाण घेऊ. दिन तैसी रजनी दिन तैसी दिन तैसी रजनी ओ जानी ओ माए दिन तैसी रजनी 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 ओ जानी ओ माए दिन तैसी रजनी जानी ओ माए अवस्था लावून गेला अजून कणे अवस्था लावून गेला अजून कणे दिन तैसी रजनी झाली ओ माय दिन तैसी रजनी झाली ओ माय. पडले दूर देसी मज आठवे मानसी नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी दिन तैसी रजनी झाली माये अवस्था लावून गेला अजूनी का नाही
वृंदावनाला सोडून मथुरेला जातात ना महाराज, तर गवळणीची खुशाली विचारण्यासाठी गवळणी कशा आहे, गोकुळवासी कसे, याच्यासाठी उद्धवजीला पाठवलं. कोणाला पाठवलं? उद्धवजीला पाठवलं. प्रत्येक गवळण यमुनेच्या किनारी बसलेली होती. उद्धवजी एका झाडाच्या पाठीमागून त्यांचा संवाद ऐकत होते. एक गवळण सांगू लागले, ए अगं ऐकलंस का, काल कन्हैया माझ्या स्वप्नात आला ग, खूप मस्ती केली. दुसरी सांगत होती, ए काल माझ्याही स्वप्नात देव आला होता, खूप माखन मिश्री खाल्ली त्याने. एक सांगू लागले, काल माझ्याही घरी आला होता. एवढं सगळ्या गवळणीचे स्वप्न विचारत असताना एक गवळण राधाराणीकडे जाते आणि राधाराणीला विचारते, राधाराणी देव गोकुळातून गेल्यापासून तुला कधी स्वप्न नाही पडलं का ग? त्यावेळेस राधाराणीच्या मुखातले वाक्य किती गोड आहे. ज्या दिवसापासून जगाचा मालक मला सोडून गेला त्या दिवसापासून झोपच नाही, तर स्वप्न कसं पडल महाराज? एक सांगू तुम्हाला, तेवढ्यात उद्धवजी आले. उद्धवजी सांगू लागले, काय तुम्ही त्या देवाच्या नांदी लागले? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया, न माता न पिता तस्य, न भार्या न सुता दया. तो कोणाचा भाऊ नाहीये, तो कोणाचा बाप नाहीये, तो कोणाचा मुलगा नाहीये. हे बघा, तो जगाचा मालक आहे. तो रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया, हे सगळं ज्ञान सांगत असताना त्या गवळणी उद्धवाला सांगू लागल्या, उद्धवा तुझ्या देवाला जाऊन सांग, त्याला जर भेटायचं असेल तर गोकुळापासून वृंदावनापासून मथुरेचं अंतर काही जास्त नाही, 6-7 किलोमीटर आहे. दिवसातून 2 वेळेस आम्ही त्याला भेटू शकतो. पण त्याची परिस्थिती, त्याला असं वाटतंय ना आम्ही या परिस्थितीमध्ये, म्हणून त्याला समाधान आहे, आम्ही जीवनभर असं राहू पण त्याला त्रास देणार नाहीये. पण त्या गवळणीने सांगितलं, तुझ्या उद्धवाला, ए उद्धवा तुझ्या मालकाला जाऊन एक संदेशा दे. हो सुन प्यारे उद्धव जी, मथुरा में जाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना. कह देना उस नंदन के नंदन से, प्राण क्यों न ले गया मेरा इस तन से, न पड़ता हमको आंसू बहाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना. भगवंताच्या विरहाने व्याकुळ झालेले जे लोक आहेत त्यांना तळमळणारा म्हणतात. शेवटचं प्रमाण घ्या. बेटी लागी पंढरी नाथा, बेटी लागी पंढरी नाथा, बेटी लागी पंढरी नाथा, बेटी लागी जीवा
पहिला, दुसरा आणि तिसरा नाही लक्षात राहिलं तरी चालतं, काही ताण नाही. मी तर पांडुरंगाला विनंती करेल, पांडुरंगा हे असेच विसरबोळे राहू दे, म्हणजे आपलं बरं राहील ना. कीर्तनकाराने सांगितलेलं जर तुमच्या लक्षात राहिलं असतं तर एका कीर्तनकाराला एकदा एकाच गावात जायचं काम पडलं असतं, परत जायची गरज पडली नसती. पण आज एकादशी पांडुरंग करू तुम्हाला जीवनभर असंच विसरबोळे ठेवू. पहिला जळजळणारा, दुसरा हळहळणारा आणि तिसरा तळमळणारा आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा. या कळवळणाऱ्या वर्गाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, अशी कोणती जात आहे या जगामध्ये की ती तुमच्यावर प्रेम करून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. या जगामध्ये दोन जाती अशा आहे मायबाप की त्या तुमच्यावर प्रेम करून सुद्धा कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. पहिली म्हणजे संताची आणि दुसरी म्हणजे भगवंताची. भगवंतानं काय अपेक्षा केली तुमच्या आणि माझ्याकडून? तुम्ही सर्व ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक लक्ष देऊन ऐका. आपल्या ग्रामपंचायतचा एक GR आहे. जर नळपट्टी नाही, घरपट्टी नाही भरली तर आपल्याला ग्रामपंचायतला उभं राहता येत नाहीये. एक MSCBचा एक नेम आहे, लाईट बिल जर नाही भरलं तुमचं काय कट होतो? मीटर कट होतो. बरोबर आहे का नाही? मग बसणाऱ्या मंडळीला मला एवढंच सांगायचंय, सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. आतापर्यंत कधी सूर्यानं तुम्हाला लाईट बिल पाठवलं का हो? बरोबर जून महिना लागला, मिरगाचा महिना लागला की धो 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 पाऊस पडतोय. तुमच्या उजनीला पाणी येतंय, धरणाला पाणी येतंय, कॅनलला पाणी येतंय, विहिरीला पाणी येतं, बोरला पाणी येतंय. तुमच्या द्राक्षाची व्यवस्था आहे, ऊसाची व्यवस्था आहे, पेरूची व्यवस्था आहे, सगळी व्यवस्था देव करतो. मग आतापर्यंत कधी मेघराजाने तुम्हाला नळपट्टी पाठवली का? नाहीये. मग ज्या विश्वमालकाने तुम्हाला या सगळ्या गोष्टी फुकट दिल्या त्याच्या बदल्यात आपण त्याला काय दिलं? जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे. ज्या विश्वमालकाने या विश्वामध्ये तुम्हाला आणि मला जन्माला घातलंय कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही केली महाराज. आणि दुसरं साधू संतांनी काय अपेक्षा केली? महाराज एका ठिकाणी सांगतात, केले उपकार सांगू मी काय बापन करी ऐसी माय. आपल्या माय बापाने जे उपकार नाही केले त्याच्यापेक्षा साधू संतांनी उपकार केले. पण काय केले? मज निरंतर जागवीती. या अज्ञान अंधकारामधून तुम्हाला ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते साधू संतांनी केलं. आणि कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता केलं. म्हणून त्याचं वर्णन तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात. ऐसी कळवळ्याची जाती जाती, ऐसी कळवळ्याची जाती जाती, ऐसी कळवळ्याची जाती जाती, ऐसी कळवळ्याची जाती. घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, ऐसी कळवळ्याची जाती
करीला भावेन प्रीती, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणारी जात फक्त संताची आणि भगवंताची. मला बसणाऱ्या मंडळी एवढीच विनंती करायची, जे तुमच्यावर निष्काम प्रेम करतात त्यांच्यासाठी वेळ काढायला शिका. जे स्वार्थी लोक आहेत त्यांच्यासाठी का वेळ काढता महाराज? संत आणि भगवंत जर सोडले तर जगातले जेवढे काही पात्र आहे, जोवरी चळन गाहो तोवरी मनती माझा, मानती लहान थोर देह सुखाची अकाजा, इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला हो तोची देह नव्हे तुझा. माय बाप, या जगाचा एक नेम आहे, सब पैसे के भाई दिल का साथी कोई नहीं रे. या विश्वामध्ये खरं जर प्रेम करणारे असेल तर संत आणि भगवंत. आणि हे उदाहरण पटवून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबांनी जो दृष्टांत दिला, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकरू हा शब्द जगद्गुरु तुकोबांनी वापरलाय, माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबांनी वापरलाय. आईच्या जीवनाचं सर्वस्व, आईच्या जीवनाचं ध्येय फक्त आणि फक्त आपल्या मुलाचं हित असतं. मुलगा कसाही असू द्या, मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला आवाहन करतो, मुलगा जेवढा जास्त विचित्र तेवढं आईचं प्रेम त्याच्यावर असतं. 3 मुलं आहे, एक आमदार आहे, एक कलेक्टर आहे, 3रं बेवडे. खरं सांगा बरं, आईचं प्रेम सगळ्यात जास्त कोणावर असतं? हा, बेवड्यावर असतं. कोणावर असतं? बेवड्यावर असतं. तिला माहिती आमदाराचं काय पाहिजे, त्याला कुठंही खायला भेटतं. आणि कलेक्टरचं काय, त्याच्या एका सहीनं सगळा जिल्हा ताब्यात येतो, बरोबर आहे का नाही? पण या दारुड्याचं कसं होईल? म्हणून सगळ्यात जास्त प्रेम आईचं कोणावर असतं? वाईट मुलावर असतं. म्हणून सर्वांना मला एकच विनंती करायची, लक्ष देऊन कीर्तन ऐका. आईच्या जीवनाचं सर्वस्व, आईच्या जीवनाचं ध्येय फक्त आपल्या मुलाचं हित असतं. एका माय माऊलीचं लग्न झालं, थोडा विको दे दादा याला. दोघं नवरा बायको आनंदाने संसार करत होते. 2-4 वर्ष ओलांडल्यानंतर सोन्यासारखं लेकरू झालं. बायकोनं फोन केला नवऱ्याला, अहो ऐकलं का, मुलगा झालाय तुम्हाला. शेतामध्ये उसाला पाणी देत होता, आनंद झाला, मुलगा झालाय, मुलगा झालाय. 2 व्हीलर बांधावर लावलेली होती, जसं आला तसं गाडीला किक मारली, इंदापूरला गेला. कायसाठी? पेढे आणण्यासाठी. पेढे आणण्यासाठी इंदापूरला गेला, भरधाव वेगाने गेला. आणि भरधाव वेगाने येत असताना एका उसाच्या ट्रकवालीला धडक झाली आणि हा जागीच गतप्राण झाला. बघता बघता सगळं बातमी परिसरात कळाली की माणूस गेलाय, माणूस गेलाय, माणूस गेलाय, माणूस गेलाय, माणूस गेलाय. त्या माय माऊलीच्या कानावर ज्यावेळेस ही बातमी गेली त्यावेळेस रडायला लागली आणि देवाला सांगू लागली, अभि देवा किती निष्ठुर रे तू. अहो विधाता स्तवन क्वचित दया संयोज मैत्र्या प्रणयन धीन. देवा, सोन्यासारखी कूस पवित्र केली माझी, पण माझ्या कुशीतून पोरग जन्माला घातलं, पण ते डोळे उघडायच्या अगोदर त्याच्या बापाला घेऊन गेला. खरं सांगू का महाराज, खूप मोठं दुःख आहे. जोऱ्या जोऱ्यात रडायला लागली. सगळं गाव रडतोय, तालुका रडतोय, जिल्हा रडतोय. माणूस खूप गोड होता, पण बायको रडता रडता विचार करायला लागली, मी जर असंच रडत बसले तर या 2 दिवसाच्या लेकरांना काय करायचं. म्हणून तिनं सर्व दुःख गिळून घेतलं आणि त्या मुलाचं संगोपन करू लागलं. बघता बघता पोरगं 10वी-12वीत गेलं. 12वीत गेल्यानंतर पोराला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायची इच्छा होती. घरची परिस्थिती नाजूक होती. 10 लाख रुपये कॉलेजची फी. 2-3 दिवस झालं पोरगं मायला बोलत नाही. आई नाराज झाली. ए सोन्या, ए दादा, काय झालं? 4 दिवस झाले बोलत नाहीये, काय झालं सांग ना. काय नाही गाई, मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं गमाय, आणि तू कष्ट करून मला 12वी पर्यंत शिकलं, रोज मजुरी करून, आणि 10 लाख रुपये जर कॉलेजची फी नाही भरली तर माझं कसं होणार. आई म्हणली, काळजी करू नको बाळा, मी आहे ना. वडिलोपार्जित 3 एकर जमीन होती. 7-12 घेतला एका शावकाराच्या नावावर लिहून द्याला, शावकार ही जमीन तुम्हाला घ्या, मला 10 लाख रुपये द्या. 10 लाख रुपये आईनं हातात घेतले, पोराच्या हातात गठ्ठ दिलं आणि पोराला सांगितलं, पोरा जा कॉलेजची फी भर. पोरग सॉफ्टवेअर इंजिनियरला ऍडमिशन घेतलं. पोरग आनंदात इंजिनिअरिंग करू लागलं. शेवटचं 1 वर्ष कमी होतं आणि पोराला परत 3 लाख रुपये कमी पडले. 3 दिवस झालं पोरग जेवत नाही, आईला बोलत नाही. आई नाराज झाली. ए बाळ्या, ए सोन्या, काय झालंय? 3 दिवस झाले बोलत नाहीये, जेवत नाही. अगं आई, इंजिनिअरिंगचे 10 लाख रुपये भरण्यासाठी तू वडिलोपार्जित 3 एकर जमीन विकली ग, आणि आता जर 3 लाख रुपये नाही भरले तर माझे 4 वर्ष वाया जाईल. बाळा काळजी करू नको, मी आहे ना. नवऱ्यानं लग्नामध्ये जे दागिने केले होते त्या दागिनेचा डबा कपाटातून काढला आणि सोनार दादाकडे गेली. सोनार दादा, ओ सोनार दादा, हे दागिने घ्या, माझ्या पोराला 3 लाख रुपये द्या. सोनाराच्या डोळ्याला धारा लागल्या आणि सोनार सांगू लागला, अगं वेडे, तुझा नवरा माझा लंगुटी मित्र होता ग, तुझ्या आवडीचे दागिने त्यानं बनवलेले होते. तो गेलाय तुला सोडून, पण त्याची आठवण म्हणून एखादा दागिना तर जवळ ठेव. बाईच्या डोळ्यात हंबरडा फोडला
आणि सोनार दादाला सांगितलं, सोनार दादा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना माझा नवरा मला सोडून गेला, या फाटक्या दागिन्याचं काय करू? हे घ्या दागिने, 3 लाख रुपये द्या. 3 लाख पोराच्या हातात दिले. पोरग इंजिनिअरिंग झालं. प्रमाणपत्र पोराच्या हातात पडल्यानंतर पोराने हंबरडा फोडला. किती भाग्यवान आहे, माझ्या आईच्या कष्टामुळे मी आज इंजिनियर झालो. आणि पहिला फोन पोरानं आपल्या आईला केला, ए आई ऐकलंस का ग? आज तुझ्या आशीर्वादाने इंजिनियर झालो ग माय. पण ऐक नाही, खूप कष्ट केले. माझं शिक्षण होईपर्यंत कधी तू अंगावर नवी साडी नाही घातली, पण मला कधी जुन्या ड्रेसवर पाठवलं नाही माय. मला दररोजचा ताजा डबा द्याला ग, पण तू शेळ्याचा पतीवर दिवस काढला. हे आई तुझी शपथ घेऊन सांगतो, मी माझ्या अंगाची कातडी काढली, चप्पल शिवली, तुझ्या पायाला दिली, तरी मी तुझ्या उपकारातून ऋणी नाही होऊ शकत. पण एक शब्द देतो तुला, तुझा मुलगा म्हणून, आजपासून तू आराम करायचा आणि मी काम करणार. ज्या कॉलेजमध्ये मुलगा शिकत होता त्याच कॉलेजमध्ये त्यांच्या नातेवाईकाची मुलगी, दोघांचं लग्न झालं. तिलाही 2 लाख रुपये पेमेंट, यालाही 2 लाख रुपये पेमेंट. 2 जण मायची एवढी सेवा करत होते की त्या आईला पलंगावून खाली उतरायची सुद्धा गरज नव्हती. आई भाग्यवान समजायची, माझी कुस पवित्र झाली, माझ्या कुशीमधून एवढा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. पण आईचं दुर्भाग्य असं, आई 75 वर्षात झाली नाही, एक रोग लागला. त्या रोगाचं नाव होतं टीबी. दिवसभर म्हातारीला काही होत नव्हतं, पण सायंकाळ झाली की म्हातारी खोकलायची. अनेक MBBS डॉक्टरांना दाखवलं, MD डॉक्टरांना दाखवलं, आयुर्वेदांना दाखवलं, पण हिचा खोकला मात्र राहत नाही. त्यावेळेस एक दिवस याच्या बायकोने याला आवाज दिला, ओ मालक, 8 वर्ष झाले मी तुमच्या मायची सेवा करते. दिवसभर ऑफिसला काम करावं लागतं, संध्याकाळी घरी आलं की लेकरांकडे बघावं, थोडं जेवण करावं, आराम करावं. म्हणलं तुमची आई रात्रभर खोकलत बसते बघा, मला अजिबात हे सहन होत नाही. एक तर घरामध्ये मी राहील किंवा तुमची आई राहील. हे वाक्य ज्यावेळेस त्या पोरानं ऐकलं त्यावेळेस पोराने ढसा पोरगा रडायला लागलं. बायकोच्या समोर हात जोडता, अगं वेडे, एकुलता एक मुलगा आहे ग मी. अगं 2 दिवसाचा असताना माझा बाप मरण पावला. त्या दिवसापासून आतापर्यंत माझ्या आईने मला कधीच बापाची कमी पडू दिली नाही. मला माहिती आहे माझी आई 2 वर्षाच्या पुढे जास्त जगणार नाही ग. पण अशा दुःखी अवस्थेमध्ये जर मी माझ्या मायला सोडलं, अशा दुःखी अवस्थेमध्ये जर तिला एकट्याला सोडलं तर मला पाप लागल ग. आई विषयी असणारं प्रेम, आई विषयी असणारी श्रद्धा, आई विषयी असणारा भाव पाहिल्यानंतर बायकोला कळालं हा मायला सोडू शकत नाही. बायकोने एका वाक्यात सांगितलं, एवढं जर प्रेम तुमचं तुमच्या मायवर असेल तर सांभाळा तुमच्या मायला, मी लेकरं घेऊन चालले माहेरला. पोराला वाटलं काय करावं, एकीकडे आहाड आहे, एकीकडे विहीर आहे. दबक्या आवाजामध्ये आईच्या रूम मध्ये गेला, दरवाजावर थाप टाकला, ए आई दार उघड. आईने दार उघडलं. काय रे सोन्या, चाल माय, मी तुला काशीला घेऊन जातो. म्हणून पोरानं आईला खांद्यावर घेतलं आणि एका घनदाट जंगलामध्ये पोरगा आईला घेऊन चाललंय. अमावस्याची रात्र, काळा कुट्टा अंधार आहे. झाडी खूप दाट असल्यामुळे झाडाची पालवी अशी खाली लोंबलेली होती. आई झाडाचा पाला तोडायची, खाली टाकायची, झाडाचा पाला तोडायची, खाली टाकायची, झाडाचा पाला तोडायची, खाली टाकायची. मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर पोरानं आईला बसवलं, आई 10 मिनिटं थांब, मी आलोच. आईला कळलं आता पोरग गेलं की परत येणार नाहीये. आईने हंबरडा फोडला आणि लेकराला आवाज दिला, ए सोन्या, ए दादा इकडे ये. काय गाई, 9 महिने 9 दिवस तुला गर्भात वागवलं रे सोन्या. मी खूप प्रेम करते तुझ्यावर. एक सांगू तुला, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे एका वाक्यात सांगू का? तू ज्यावेळेस लहान होता आणि मी किचन मध्ये स्वयंपाक करत असताना तू जर बैठकीत रडायला लागला ना पोरा, तुझ्या रडण्याचा आवाज जर माझ्या कानावर आलं तर माझ्या स्तनामधून दूध येत होतं. एवढं प्रेम करत होते मी तुझ्यावर. आणि मला कळणार नाही का तुला माझी अडचण झाली? काळजी करू नको, आनंदाने घरी जा, आनंदाने संसार कर, माझ्या सुनबाईला माझ्या नातवंडांना जप. पण माझ्या एका म्हातारी आईची विनंती, काय गाई, मी ज्या रस्त्याने पाला टाकला ना त्या पाल्यानं घरी जा, तुला रस्ता सापडल. आणि तू जर रस्ता चुकला तर या जंगलामध्ये हिंसर पक्षी ती तुझा घात केल्याशिवाय राहणार. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. अरे ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारात सोडले, ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या मुखात सोडले, तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करते. म्हणून तुकोबरायला म्हणावं लागलं, लेकुराचे हित
कळवळ्याची जाती करीला भावीना प्रीती. म्हणून जगद्गुरु तुकोबाराने जे उदाहरण खर्च केलंय, माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबाराने वापरलाय. पण आई सुद्धा मुलावर प्रेम करते, पण सर्व मुलावर थोडे करते. काही सर्व मुलावर करते का? आई फक्त आपल्या मुलावर प्रेम करते. मे महिन्याचे दिवस होते, दुपारचा 1 वाजलेला होता. 10-5 पोरं गल्लीत खेळत होते. पोरीनं आवाज दिला आईनं आपल्या मुलाला, ए बाळ्या ऊन लागल सावली. ते बाळ्या म्हणतो, काही माझे सगळेच मित्र खेळतात, मला एकट्याला कसं ऊन लागल? त्यावेळेस आईच्या मुखातले वाक्य काय? बाळ्या त्यांना मरू दे, तू सावली. ते काय म्हणते आई? त्यांना मरू दे, तू सावली. ते आपुली याचा कळवळा अनेक बाळावरी नाही. म्हणून माऊलीचं जे वर्णन चाललंय ते तुमच्या माई संबंधानं नाही, माझ्या सुद्धा आई संबंधानं नाहीये. आणि लेकरूचं हे तर जगद्गुरु तुकोबरायची भूमिका अशी आहे, ज्ञानोबरायदिक जेवढे काही साधू संत मंडळी त्यांना माऊली हे विशेषण तुकोबराय देतात आणि त्यांच्यावर आपल्या परमार्थिक जीवनाचं ओझं टाकतात. याचं कारण याच्या अगोदरच्या अभंग पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवल गोमटे ते करा माझे भारवजे. त्याच्या अगोदरचा अभंग पहा तुम्ही. संकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा किंवा पंढरीचा राणा. तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकरी पाठवा. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जीवनामध्ये जीवन जगत असताना संत भगवंत जर सोडले तर जगातल्या कोणत्याही पात्रावर विश्वास ठेवू नका. आई सुद्धा आपल्यावर प्रेम करते महाराज. पण तुकोबरायचा गाथा खोटा कसा बोललो? माये बाप सांभाळी ती लोभा कारणे. जगातल्या इथं बसणाऱ्या कोणती माय आपल्या लेकरावर प्रेम करत नाही? सगळे जण करतात. पण प्रत्येक आईच्या मनामध्ये एक स्वार्थ आहे का नाही माया? हो, म्हातारपणे तुमच्या लेकरांनी तुम्हाला सांभाळा असं वाटतं का नाही? का म्हातारपणे तुमच्या लेकरांनी तुम्हाला घराच्या बाहेर काढून द्यावं असं वाटतं का तुम्हाला? नाही नाही. जगातल्या कोणत्याही आईला असं वाटतं की म्हातारपणी यानं मला काय चांगलं बोललं पाहिजेत, मला 2 टाइम जेवण दिलं पाहिजेत, बायकोचं ऐकून मला त्रास दिला नाही पाहिजे. हे प्रत्येक आईचं स्वप्न आहे. माये बापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती. पण जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय तुमच्याने माझ्याकडून काय स्वार्थ पाहिला महाराज? ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव 65 दिली, अमृत अनुभव दिला. याच्या पलीकडे आपण काय दिलं हो त्यांना? इंद्रायणीवर स्नान केल्यानंतर लोकांनी म्हणावं, ज्ञाना इंद्रायणीवर स्नान करू नको, इंद्रायणी बाटल. कोपला पाटील गावीची लोक आता मज भीक कोण गाली जळे माझी काया हो लागला धावरे केशवा माय बापा. अरे गाथा ज्याला त्याच्या बदल्यात तुकोबरायचे बॅनर नाही लावले आपण. उलट तो तुकोबरायच्या अंगावर उकळतो पाणी टाकलं. पण 4092 अभंग गाथ्यामध्ये एका या अभंगामध्ये तुकोबराने तुम्हाला मला श्राप दिला असं एकही उदाहरण नाही. उलट कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. 9030 ओव्या माझ्या ज्ञानोबराने तुम्हाला आणि मला दिल्या. एक तरी ओवी दाखवा की त्याच्यामध्ये तुमचं वाटुळ असं अजिबात नाही. उलट आपल्या सद्गुरूला मागत असताना सांगितलं, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजिजो आदिपुरखे अखंडित दुरितांचे तिमिर विश्व स्वधर्म सूर्य पाव जो जय वांचिल तो ते लावो प्राणी जात. म्हणून ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती विठोबा जय जय वर्णन आईच केलेलं अजिबात नाहीये. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबराने साधू संतांना विनवणी केलेली. केव्हा कळतंय? तुका म्हणे माझे आणि तुम्हा संतावरी मी तुमच्यावर ओझं टाकतोय का? जीवनामध्ये परिपूर्ण होण्यासाठी, जीवनाच्या ह्या संसाराचं गणित सोडवण्यासाठी फक्त संत एक असे सक्षम आहे की ते तुमच्या जीवनाचं गणित सोडू शकतात. म्हणून तुकोबरायने साधू संतांचं वर्णन करत असताना सांगितलंय, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन याची कृपा तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती. ज्ञानोबरायदिक साधू संतांना तुकोबराय विनंती करत असताना किती खाली पण कामी पण घेतात हो. अनाथ अपराधी पतित आगळ
वरी पाया वेगळा नका अपराधी पतित का तुका म्हणे तुम्ही निराविल्यावरी मग माझा हरी उपेक्षिना. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जीवन जगत असताना आपलं ओझा आपण देवावर टाकलं पाहिजे. मला तुका म्हणे बाहेर घातली यावरी होईल काय वारी नारायण. किती प्रमाण म्हणायचे महाराज. नाव किनारे लगाओ प्रभुजी, नाव किनारे लगाओ, नदिया गहरी नाव पुरानी, डूबत जहाज तराओ प्रभुजी, नाव किनारे लगाओ. तुम्ही देवावर विश्वास ठेवा, निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. मी दररोज कीर्तनातून एक उदाहरण सांगतो. एका माणसाची डोक्याची सिर ब्लॉकेज झाली. काय झाली? डोक्याची सिर ब्लॉकेज. पुण्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं त्यावेळी डॉक्टरने बिल 20 लाख रुपये काढलं. किती? ते 20 लाख रुपये बिल पाहिल्यानंतर तो म्हातारा रडायला लागला. डॉक्टर माळकरी होता, बाबाही माळकरी होते. ओ बाबा, वारकरी दिसता गळ्यामध्ये माळ, हे 20 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत असेल बाबा, यातले मी 8-10 लाख रुपये कमी करतो. फक्त माझी विनंती, तुम्ही माझ्या आजोबासारखे दिसता, रडू नका. म्हातारा हसलं आणि डॉक्टरला सांगतो, ए डॉक्टर, पुणे इंदापूर हवेवर माझी 150 एकर जमीन आहे. किती? 150 एकर जमीन. आणि 5 कोटीचे नुसते डाळिंब होतात रे. बाकीचा ऊस वेगळा, पेरू वेगळे, कांदा वेगळा. श्रीमंत माणूस आहे मी. 50 लाख रुपये जर बिल काढलं असतं तर तू एका मिनिटात ते बिल मी पे केलं असतं. एवढा श्रीमंत माणूस आहे मी. हे ऐकल्यानंतर म्हाताऱ्याला धक्का, डॉक्टरला धक्का बसला. बाबा, एवढे जर तुम्ही श्रीमंत आहात तर मग त्या 20 लाखाच्या बिलासाठी रडता का? त्यावेळेस म्हाताऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या आणि म्हातारा डॉक्टरला सांगतो, डॉक्टर, फक्त 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर सांभाळलं. तू किती? 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स 20 लाख रुपये काढलं रे. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सुखरूप ठेवलं, पण रुपयाचंही मेंटेनन्स घेतलं नाही. हाही जीवनामध्ये कधीतरी विचार केला पाहिजेत ना महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकाने देवासाठी थोडाफार वेळ काढा. जीवनात वेळ नका वाया घालू. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी, काम से कुछ समय ऐसा निकालो, प्रेम करो भगवान से. तुम्ही त्याच्यासाठी चला गड्यानो. निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला माहिती आहे आपण पापी आहोत, पण देवाला सुद्धा विनंती करा, मैली चादर उड़ के कैसे द्वार तुम्हारे आगू, ए पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्मा, मैली चादर उड़ के कैसे. सर्वांना माझी विनंती, तुम्ही 2 पावलं त्याच्यासाठी चला. निश्चित माझा जगाचा मालक संसार रूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. ज्या मातेच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत, माझी विनंती गड्यानो तुम्हाला, त्या मातेला जर खरी आदरांजली आपल्याला समर्पित करायची असेल, त्या मातेला जर खरी श्रद्धांजली आपल्याला अर्पित करायची असेल, तर प्रत्येकाने आज या पुण्यतिथीतून एक संकल्प घ्या. विनवितो सकळ जना, कर जोडून थोर लहाना, दान इतुले द्या मज दिना, म्हणे तुकया बंधू राम मनागा. प्रत्येकाने न चुकता दररोज 1 तास तरी माझ्या भगवंताचं चिंतन करा. याच्यापेक्षा दुसरा परमार्थ नाहीच आहे महाराज. राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळ बंदी, सांडा वावगी औपदी लक्ष लावून राहा गोविंदिगा. कामामध्ये काम, काही मना राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. किती प्रमाण तुम्हाला द्यायचे महाराज. किती गोड नाथ बाबा सांगतात, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे लगे पंचाग्नि
वासुदेव मनानुदिनी. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, थोडा वेळ देवासाठी काढत जा. ज्या तंद्रीमध्ये जगत आहात की मी लय खूप मोठा शावकार आहे आणि माझा 50 एकर ऊस आहे, अरे 200-200 एकरावाले गेले, तुझं कुठं कुलूप लावायला लागला, तू अजिबात ताण घेऊ नको. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी. राजा रावणाचं नाव ऐकून आहे का तुम्ही? कोटी घरे जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची. रावणाकडे 7 कोटी घरं सोन्याची होती. किती कोटी? किती? 7 कोटी. रावणाच्या एका चौकटीला 22 क्विंटल सोनं लागलं होतं. किती? मग 22 क्विंटल गुणिले 7 कोटी. मोबाईल मध्ये हिशोब करायचा असेल तर बॅटरी जळल नाही तर धुपण येईल, हिशोब लागणार नाहीये. एवढा मोठा राजा रावण श्रीमंत होता. एकट्या रावणाला 80,000 बायका होत्या. तुम्ही फक्त मतदान मोजा, किती बायका होत्या? 80,000 बायका, 1 लाख मुलं आणि 1.25 लाख नातू, म्हणजे 3,05,000 मतदान घरचं होतं त्याचं. किती? बरं झालं ते तुमच्या इंदापूर तालुक्यात जन्माला आलं नाही, तर रावणच खासदार, मंडोदरी आमदार, इंद्रजित जिल्हा परिषद अध्यक्ष, बरोबर आहे का नाही? अजून कुंभकर्ण इंदापूरचा महापौर, नगराध्यक्ष. जमलंच नसतं महाराज. एवढा मोठा राजा रावण, त्यानं सुद्धा संसारामध्ये प्रतिज्ञा केली होती की खारा समुद्र गोड करील 1, स्वर्गाला शिडी लावेल 2 आणि सोन्याला सुगंध आणील 3. मग राजा रावणासारखा व्यक्ती जर संसारात अपूर्ण आहे तर आपल्यासारख्या लोकांनी अपेक्षा करायची नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, आपण येताना काय घेऊन आलो आणि जाताना काय घेऊन जाणार आहे? लोक एवढे घमिंडी महाराज. कोणाच्या घरी गेले की लोक म्हणतात महाराज 100 एकर ऊस आहे, एवढी जमीन आपण घेतली. तू जन्माला यायच्या अगोदर सुद्धा जमीन तिथंच होती, तुझा बाप जन्माला यायच्या अगोदर सुद्धा जमीन तिथंच होती, आणि तुझा खापर पंजोबा, टपर पंजोबा, चपर पंजोबा जन्माला यायच्या अगोदर सुद्धा तूही गेला, तुझा बाप मेला, तुझा आजोबा मेला, पण जमीन काही तिथून हल्ली नाही. आया था नंगा और जाएगा भी. येतानाही उघडा चाला, जाताना सुद्धा उघडा गेला. तुम्ही किती अहंकार करा, पर 4 बोटा 4 अंगठ्या घाला, गळ्यात 2-4-5 किलोचं लॉकेट घाला, हातात सोन्याची घडी घाला, लोक तुम्ही मेल्यावर सोबत जाऊ देतात? अहो हे बया तर एवढ्या हलकट आहे महाराज, या रडता रडता हातावर पदर टाकून रडता रडता अंगठ्या काढतात. मी नाही बोलत, तू कोबराय सांगतात. बांधोनिया देती यमाची हाती आणि भूषणे घेती. मी आळंदीला शिकायला असताना एक आमच्या गावात पाटील समाजाचा माणूस होता. हे जुना म्हातारा होता, मिशा फिशा चांगल्या, आपले कुठे ती चोपदार, हा चोपदारावानी मिशा, फक्त चोपदारापेक्षा डबल होता. हे जाडा जुडा माणूस, 4-5 एकर जमीन, कानात बाळ्या होत्या त्याच्या 1-2 तोळ्याच्या. आणि मग ते म्हातारा मला महिन्याला 100 रुपये विठ्ठल 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 म्हाताऱ्याला हृदयविकाराचा झटका आला आणि म्हातारं मरण पावलं. मला पोरांनी फोन केला, दादा आजोबा मरण पावले, मग तुम्हाला यावं लागतं अंत्ययात्रेला, बाबाचं खूप प्रेम होतं. मी आपलं आळंदीतून निघालो, सकाळी सकाळी अंत्ययात्रेला पोहोचलो. सगळं घर रडत होतं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक नेम आहे, एकदा का आंघोळीसाठी एखाद्या व्यक्तीला बाहेर काढलं मेल्यानंतर की परत त्याला घरात नेत, त्याला कुठं बांधतात? त्या ताटीवर बांधतात, बरोबर आहे का नाही? सगळे लोक गडबड करू लागले, ए चला चला, महाराज आले, 10 वाजले, सगळे नातेवाईक आले. आणि म्हातारी तिथं रडत होती. म्हातारीने विचार केला, बाई म्हाताऱ्याला जर आता आंघोळीला बाहेर काढलं तर म्हाताऱ्याला परत घरात घेणार नाही, आणि पोरायचं रडण्याच्या नादात कानातल्या बाळ्या काढायचं ध्यानच नाही राहिलं ना. इतक्या हुशार बाया आहे महाराज. ती म्हातारी मी जवळ बसलो, रडायला लागली. आणि काय रडतात बापा बाबा, कुठून सुस्त या बिचाऱ्याला, काय कोणते कवित्री आहे कोणत्या लेखक आहे काही कळत नाही. लगेच म्हणायला लागली, मालक तुमच्या मिशा. एवढी स्वरात नव्हती गात, पण मी एवढं बेसूर कसं गाऊ महाराज, मला थोडं जमणार आहे ते एवढं बेसूर मध्ये. मालक तुमच्या मिशा, मिशावर थांबलं पाहिजे ना म्हातारीनं. म्हातारी परत खाली आली, मालक तुमच्या कानातल्या बाळ्या. बाळ्या म्हणल्याबरोबर पोराला कळलं, गाड्या बाळ्या काढायच्या राहिल्या. जसं आत गेलं तसं अडकीत ताणला, कट दिशी म्हाताऱ्याच्या बाळ्या कट केल्या. मी नाही बोलतो महाराज, बांधोनिया देती यमाची हाती, भूषणे घेती काढूनिया. मग या जीवनातलं सगळ्यात मोठं धन जर काय असेल, त्याला वारसदार नाहीये, कोणी काढून घेत नाही, ते फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन आहे. म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती, प्रत्येकानं देवाचं चिंतन करा. आज एवढा सुंदर एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी संकल्प करा की महाराज
मी न चुकता दररोज, अरे 24 तास दिले त्यातले 23 तास काम करा, राजकारण करा, शेती करा, व्यवसाय करा, काय करायचं ते करा, पण 1 तास न चुकता त्याच्यात ना मोबाईल नको, तुमची बायको नको, कोणी नको, फक्त 1 तास रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, असं जर तुम्ही चिंतन केलं तर महाराज सांगता शबरी अहिल्या हो गणका नारी, जन्म जन्म का मैं हूँ भटका, बेड़ा आज भवर में अटका, पार करो भंडारी, दूर करो दुख मेरा। निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पहिलं तीराला नेल्याशिवाय राहणार नाही, म्हणून महाराज सांगतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होजे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती। या पेटकर कुटुंबियांनी एवढं गोड नियोजन केलं, नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम महाराज, सगळंचे माईक हे, गायक हे, वादक हे, टाळकरी हे, इथं कोणत्याच गोष्टीची कमी नाही महाराज। थोडेफार लोक जरी कमी आले असते तर मला काहीच वाटलं नसतं, कारण कोंबड्या भरपूर आहे, म्हणजे त्यावी बिचाऱ्या कीर्तन मला सांगता येईल ना उद्या की बा तुम्ही ते इंदापूर तालुक्यात गेले लोक होते का नाही, मी अभिमानानं सांगू शकतो, अरे लोकांचं काय घेऊन बसले, कोंबड्या होत्या माझ्या कीर्तनात, माग बी कोंबड्या आणि पुढं बी कोंबड्या, बरोबर आहे का नाही? अवघडे प्राणी का होईना कीर्तनात आहेच ना महाराज। मला या कुटुंबाचं खूप वर्णन करा वाटतं, एकदम गरिबीतून हे कुटुंब मोठं आलं, पण तुमच्या कुटुंबाचा एक आदर्श आहे, एवढं मोठं कुटुंब असून सुद्धा तुम्ही सर्व मंडळी एकत्रित राहतात, हा संप्रदायासाठी खूप चांगली गोष्ट आहे। नाही तर आज लोक एकत्रित राहायला तयारच नाही हो। जी एकीमध्ये आनंद आहे तो वेगळ्यामध्ये अजिबात नाहीये। तुमचा आदर्श नुसता तुमच्या परिसराने नाही घ्यावा, तालुक्याने नाही घ्यावा, जिल्ह्याने नाही घेता महाराष्ट्रानं आपला आदर्श घेतला पाहिजेत का? एकत्रित कुटुंबामध्ये जो आनंद आहे तो एकदा वेगळे झाल्यानंतर अजिबात नाहीये महाराज। एक काळ होता त्यावेळेस सगळेजण सोबत जेवायचे, आज एकाच बंगल्यामध्ये आईची रूम वेगळी, बापाची रूम वेगळी, पोरीची वेगळी, पोराची वेगळी, काय चाललंय काही कळत नाही। घरात राहून एका ठिकाणी राहून सुद्धा लोक जवळ राहायला तयार नाहीये, म्हणून हा एक आदर्श या कुटुंबियांनी एवढा सुंदर दिला, म्हणून या कुटुंबियाला द्यावे तेवढे धन्यवाद। जाता जाता फक्त सर्वांना एवढंच सांगेल, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा। ज्या दिवशी माय जाईल, ज्या दिवशी बाप जाईल, त्या दिवशी खरोखर मनुष्य पोरका होतो। स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिखारी, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती, पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते, पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते। उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास, कधी गडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन, आई देवा पासी मी ग, आई तुलाच ग मागेन, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार। पण प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती गड्यांनो, बाकीचं काही करण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा। खूप सुंदर नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम हा या कुटुंबियांनी केला।
का वर्ष श्राद्धाचे कीर्तन करायचे? महाराज लोकांचे घर चालवा म्हणून नाही. कीर्तन का करायचे की निश्चित या समाजामध्ये हजारो लोक आपल्या मायबापाला बोलत नाहीये, आपल्या मायबापाला सांभाळत नाहीये. वाईट वाटतं. नारदाच्या गादीवरून एक गोष्ट सांगतो, जेवढे काही वृद्धाश्रम जन्माला आले तेवढे फक्त हिंदूंमध्ये आले. मुस्लिम समाजाच्या लोकांचे वृद्धाश्रम जन्माला येत नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, बाकीचा परमार्थ द्या सोडून अगदी काही अंतरावर माझा पांडुरंग परमात्मा तुमच्या जवळ आहे. एवढे दिवस झाला बाबा कटेवर हात ठेवून उभा आहे, काहीच केलं नाही पुंडलिकाने, फक्त आपल्या मायबापाची सेवा केली. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवी सिकीर शरीरे लोन की जे मातरम पितरम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता हा. म्हणून एवढं सुंदर नियोजन या कुटुंबियांनी केलं. द्यावे तेवढे धन्यवाद. ज्या ठिकाणी तुमची आई असेल त्या ठिकाणून हा कार्यक्रम ज्यावेळेस पाहत असेल निश्चित त्या मायमाऊलीच्याही डोळ्यात धारा लागल्या असेल. तीही विचार करत असेल किती भाग्यवान आहे मी गेल्यानंतर माझ्या कुटुंबियांनी एवढा गोड हा कार्यक्रम ठेवला. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच आमच्या आळंदीकर गुणीजन मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवा जाजवला आमचे अमोल दादा, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. माझ्या समोर आलेले आमचे नागेश दादा आहे, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला. आपल्या भागाचं वैभव, एक लाडकं व्यक्तिमत्व, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे सुंदर गायकही आहे. आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधलं दुसरं वर्ष चालू आहे. 4 वर्ष संपल्याशिवाय इकडे यायचं नाही बरं, बरोबर आहे का नाही? नाही तर घरचे म्हणतील कर लग्न, अर्धच राहून जाईल, लटकते रे ना रे, बरोबर आहे का नाही? आता गेलं तर 4 वर्ष संस्था सुटल्याशिवाय इकडे यायचं नाहीये. कारण इकडे कीर्तनकार लागल ना कोणी महाराज. तुमच्या तिकडे खाणारे पिणारे भरपूर आहे, कीर्तनकार कमी आहे. सोलापूर हा तुमचा पट्टा म्हणजे अवघड पट्टा आहे महाराज. कधी आला हो महाराज, असं मारतात का बोलतात काही कळत नाही, कठीण ताळ आहे. थोडं खाली गेल्यावर तर अवघडच आहे. पण चला, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सुंदर आमच्या अविनाश दादाने हे नियोजन केलं. अविनाश दादाला द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम मिळवली सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. फुलं सर्वांना वाटण्यापेक्षा फुलं तिथं ठेवा. कारण काय होतं, तुमच्या तिकडे एक चुकीची पद्धत आहे, तुम्ही फुलं वाटता आणि ते फुलं इथपर्यंत येतच नाही, लोकांच्या पायाखालीच जातात, म्हणजे ते पुण्य करता पाप होतंय. त्याच्यामुळं प्रत्येकाने कीर्तन संपल्यानंतर आदरांजली वाहण्यासाठी दर्शनासाठी इथं आल्यानंतर आपलंच टोपल्यातून फुल घ्यायचं, आईच्या काय करायचं अंगावर टाकायची. ही परंपरा जर चालू ठेवली तर फुलाचाही अपमान नाहीये आणि ज्यांचा कार्यक्रम त्यांचाही अपमान नाही. ज्ञानेश्वर माऊली.